कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, तू जेवली का नाहीस? अहो भूक नव्हती मला। सगळ्यांना जेवू घालून घरातली लक्ष्मी उपाशी राहत असेल ना, तर त्या घरा इतकं दारिद्र्य कुठेही नाही, लक्षात घे। अहो खरंच मुद्दाम नाही करत आहे मी, मला खरंच भूक नाही आज। तुला मी आज ओळखत नाही आणि तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय ते चांगलं माहिती आहे मला। आता बोलणार आहेस? अहो माझ्या मनात ना एका गोष्टीची भीती आहे। भीती? कसली? मी अमोलची खरी आई होऊ शकणार नाही हे माहिती आहे मला, पण माझं अमोलसाठीचं प्रेम आहे ना ते त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त आहे हो। मला भीती ह्या गोष्टीची वाटते की तो हे समजून घेईल की नाही। तुम्ही हसताय? अगं मग काय बोलू तुझ्या या प्रश्नावर? अगं अमोल 7 वर्षांचा आहे आणि तुझं प्रेम पाहून तो तुला मोठी मा म्हणतोय। अजून काय समजून घ्यायला हवं त्यानं तुला? अहो तसं नाही, मला फक्त एवढंच वाटतं की हे बोलण्यापुरतं राहू नये। असं काय वाटतं तुला? अगं अमोल गुणी आहे आणि ज्या प्रेमात सुरक्षितता नाही ते प्रेम कसलं, सांग बरं? म्हणजे तू तुझ्या अमोल बरोबरच्या नात्याबद्दल सुरक्षित राहा रुपाली। तुलना वस्तूंची केली जाते, प्रेमाची नाही। आणि आपण अशी तुझ्या प्रेमाची तुलना करून त्रास फक्त तुलाच होणार आहे। हे एवढं काही मला कळत नाही हो, पण ना मला आता अमोलशिवाय राहायचं नाही बस। तेच सांगतोय, तुझी ही काळजी निरर्थक आहे। अमोल शिवाय राहावं लागेल असं का वाटतंय तुला? त्या उलट तू त्याला काय हवं नको ते बघ, त्याची काळजी घे, त्याला जीव लाव ना। हो ते तर करतच राहीन मी, पण हा पण येऊच देऊ नको रुपाली। तू फक्त अमोलला प्रेम देत जा, बघ तो तुला तेवढंच प्रेम देईल। तू त्याच्यासाठी खूप महत्वाची होशील। त्याला खरंच जाणीव होईल याची? त्याला जाणीव आहेच, म्हणूनच त्यानं आपल्याला या घरात परत जागा दिली ना। हा, आता ही जागा टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे, ही आपली जबाबदारी आहे। म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे अमोलचं प्रेम मिळवण्यासाठी पुन्हा चुकीच्या वाटेला जाऊ नकोस, कारण असं काही करून बसलीस ना तर आपलं कुटुंब आपल्याला कधीच माफ करणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल आपल्यापासून कायमचा लांब जाईल। त्यामुळं प्लीज पुन्हा चुकीचा विचार करून त्या वाटेला जाऊच नकोस। हो मी असं का करेन? नाही, मी फक्त सांगितलं या ठिकाणी, तू तसं करणार नाहीस माहिती आहे मला। ठीक आहे, मी तुम्हाला ना वचन देते की इथून पुढे अमोलला काय हवंय काय नको ते सगळं बघेन मी आणि त्याच्यावर खूप प्रेम करेन। हे छान आहे। बरं आता जेवतेस काय? बायकोच्या नाकावरचा राग जास्त काळ टिकला ना नवऱ्यासाठी घातक असतो। काय हो तुम्ही त्या इकडे? विनायकराव, काय हो, कशाचा विचार करताय एवढा? बापू, अहो शेतातली आपली जोडी शहरात कधी आली ते कळलं नाही का हो? पण विनायकराव, एक गोष्ट मात्र नक्की कळली मला, आपण आयुष्यभराचे पार्टनर आहे। बापू, अहो अमोलची तब्येत बरी झाली, मी एकदम निर्धास्त झालो बघा। हा पर आप्पीचं ना अर्जाच तेवढं काय कळना झालं बघा। हा, तसं बघायला गेलं तर लहान पोरं निरागस असतात तू। निरागसपणामुळं ते कुणाचाच राग त्यांच्या मनात धरत नाहीत।
आपण मोठी माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरनं एकमेकांवर राग धरतो, चिडचिड करतो. पुन्हा एकदा वेळ गेली मग माणसाची किंमत कळते. बापू, वय वाढत गेलं ना तसं त्याच्या जबाबदाऱ्याबरोबर इच्छा बी वाढत जातात आणि माणूस प्रेमासाठी एकमेकांच्या सोबतीसाठी स्वार्थी होतो आणि त्यातनं वाढते ती अपेक्षा. आणि विनायकराव, ह्या अपेक्षाच माणसाला वाद घालायला कारणीभूत असतात. अहो, या लहान मुलांच्यातला निरागसपणा थोडा जरी जपला ना माणसाने तर मला वाटतंय जगातली अर्धी भांडणं होणारच नाहीत. खरंय. अहो, या निरागसपणामुळे तर मी थोडा निश्चिंत आहे. म्हणजे आदनं मधनं आप्यान अर्जुनच्या नात्याची काळजी वाटते मला. पण एकदा अमोलचा निरागसपणा बघितला ना की परत मनाला पटतं. अमोल आप्यान अर्जुनला अजिबात वेगळं होऊ देणार नाही. खरं तर आपल्या आणि अर्जुनला त्यांच्यातल्या अडचणी सोडवायला जमलं पाहिजे. हा, पण अमोलमुळं त्यांना ते एक दिवशी नक्की कळेल एवढं मात्र खरं. आणि तसा आपला अमोल हुशार आहे आणि समजूतदार पण आहे हो. सगळं खरं आहे बापू, पण आप्पीन अर्जुननं ना फक्त अमोलसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. त्यांनी ना प्रेमाने एकत्र राहिलं पाहिजे. मी तसंच वाटतंय विनायकराव. अहो, जगात अशी किती जोडपी आहेत ज्यांचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही, पण लेकरांकडे बघून ते एकमेकांबरोबर राहतात. होय मला ना आप्यान अर्जुनचं नातं तसं नाही बघायचं विनायकराव. बापू, आपल्या हातात आहे ना तेवढं आपण सगळं करू. बाकी आता राहिलेलं बघायला ते आहेच की. बरोबर आहे तुमचं. पण पार्टनर, सगळं एकदा व्यवस्थित झालं ना की आपण शेतात चक्कर मारू. अहो, तिन्ही सांजेला असं राणीतनं शेताकडे जाताना अंगावर काटा आणणारा गार वारा लागला ना, त्याच्यासारखी मजाच नाही हो. वा बापू वा. अहो, असं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आपल्यासारखी पिढी ना आता बघायला मिळणार नाही बरं का. अगदी खरंय. असू द्या, आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. मध्यरात्र होतील. झोपूया चला. बाबा कुठे? आणि तू अशी इथं का बसलीयस? बाबा आपल्याला सोडून निघून गेलाय बाळा. पण का मा? कारण त्याला आपण त्याच्यासोबत नकोय. पण मा बाबा पण सोबत हवाय. पण बाबाला आपण नकोय बाळा. बाबा बाबा अरे मग असं का म्हणत होती की बाबाला आपण नकोय? अमोल बाळा, मी तुला माझ्यासोबत घेऊन जायला आलो. पण का बाबा? मी एका बरोबर कसं राहू? मला तुम्ही दोघं सोबत हवाय. अमोल बाळा, मी तुझी व्यवस्थित काळजी घेईल. तुला काय हवंय काय नको ते सगळं बघील. प्लीज हट्ट करू नकोस. प्लीज बाबा, ऐक ना माझं. मला तुमच्यासोबत एकत्र राहायचंय. मा प्लीज ऐक ना, आपण राहू नाही एकत्र. प्लीज बाबा, ऐक ना. मला ऐकत तू तरी ऐक ना रे. आपण राहूया नाही एकत्र. प्लीज. तो बाबा पण नाही ऐकत. प्लीज तू तरी ऐक ना. बाबा ऐक ना, आपण राहूया नाही एकत्र. प्लीज. मला ऐकत तू तरी ऐक ना रे. मा बाबा बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.